आणि यानंतर थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये तिरंगा यात्रा सध्या सुरू झालेली आहे। सध्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। काँग्रेसची ही तिरंगा यात्रा सुरू आहे। मोठ्या संख्येने जमलेले आहेत या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते दिसतात आणि याच तिरंगा यात्रेसंदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, काय सध्याची परिस्थिती, काय वातावरण तिथलं? गौरी, कोल्हापुरातल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकापासून ही सगळी रॅलीला सुरुवात झालेली आहे। आपण यामध्ये दृश्य पाहतोय। स्वतः सतेज पाटील जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। माजी आमदार ऋतुराज पाटील असू देत, माजी आमदार राजूबाबा आवळे असू देत, यांच्यासह विविध मान्यवर या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। हे सगळे कार्यकर्ते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया घेऊया। साहेब, काय सांगाल? आजची रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली मोठ्या प्रमाणात जे शौर्य दाखवलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्षानं देशभर रॅली काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून आज कोल्हापूरमध्ये पाकिस्तानवर जी कारवाई झाली, सैन्य दलानं जे शौर्य दाखवला त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। असंच दहशतवादी कारवाई करणाऱ्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात देखील सैन्यानं करावं।